आज चोपडा शहरातील विश्वनाथ जिनिंग प्रेसिंगमध्ये शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। तेव्हा त्यांनी रावेर मतदारसंघातील रक्षा खडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत श्रीराम पाटील यांचं कौतुक केलंय। गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना निवडून देत आहात, परंतु या मतदारसंघात पाहिजे तसा विकास झाला नाही। शिवाय या मतदारसंघातून नौखे असलेले उद्योजक श्रीराम पाटील यांच्या रूपाने महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवार दिला आहे असं म्हणत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे, परंतु देशात वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाहीये। याबाबतही शरद पवार यांनी मतदारांचं लक्ष वेधलं। दरम्यान भर उन्हात सभा असताना देखील नागरिकांनी शरद पवार यांच्या सभेला चांगलाच प्रतिसाद दिलाय। अध्यक्षी निवड या ठिकाणी केली आणि ती निवड एका पक्षाची नाही तर त्यांच्या भाषेची काँग्रेस पक्ष, त्यांच्या भाषेची राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्यांच्या भाषेची साखरेची शिवसेना आणि अन्य संघटना या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सरकारने या ठिकाणी ज्या भाषांना देशाच्या लोकसभेमध्ये भाषावं ही आम्हाला लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा। आज काय दिसते, आज देशाभाषेचे प्रश्न मग ते शेतीचे असतील, उद्योगाचे असतील, शिक्षणाचे असतील, अन्य असतील, या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या सगळ्यांची चिंता आज लोकांना आहे। एका बाजूनं आम्ही पाहतोय की गेले 10 वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हातात, नरेंद्र मोदींच्या हातात आहे। ही गोष्ट गमतीच आहे।